ओके, तर आपण कंप्लीटिंग स्क्वेअर केला. एस प्लस थ्रीची ऍडजस्टमेंट न्यूमरेटर मध्ये सुद्धा केली, डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा एस प्लस थ्रीचा फंक्शन आहे. सो दिस शोज व्हॉट, दिस शोज ऍप्लिकेशन ऑफ फर्स्ट शिफ्टिंग थेरम वेअर ए इज इक्वल टू 3. सो इन दिस केस एस प्लस ए म्हणजे एस प्लस 3 आहे. मग एस प्लस 3 चा इफेक्ट काढून घ्यायचा असेल मला तर एस टू मायनस 80 ने मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे ते होणार एस टू मायनस 80, ए म्हणजे 3, e टू मायनस 3. आणि आता लॅप्लास इन्व्हर्स कोणाचा येणार? सर आपकी वॉइस नहीं आ रही है। लॅप्लास इन्व्हर्स कोणाचा येणार? एस प्लस 3 च्या ठिकाणी बहुत एस बहुत येणार. मीन्स सर वर्किंग में है. एस प्लस 3 च्या ठिकाणी एस, इकडे पण एस प्लस 3 होता त्या ठिकाणी एस. अँड नाउ इट इज इझी टू फाइंड आउट इन्व्हर्स ऑफ दिस. याचा इन्व्हर्स काढता येतो मला युजिंग स्टँडर्ड फॉर्म्युला. तर बहुतेक वेळेस मॅक्सिमम टाइम्स व्हॉट यू हॅव टू डू, डिनॉमिनेटरला जर क्वाड्रॅटिक असेल तर क्वाड्रॅटिकला नेहमीच कंप्लीटिंग स्क्वेअर करून या पद्धतीने कन्वर्ट करावं लागतं, जेणेकरून याच्यासाठी माझ्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आता न्यूमरेटरचे दोन पार्ट्स आहेत. न्यूमरेटरचे दोन पार्ट्स आहेत. डिनॉमिनेटर दोघांना डिवाइड करतो. मी इकडे लिहिणार e मायनस 3t आणि इथं देतो ब्रॅकेट मध्ये पहिल्याचा लॅप्लास इन्व्हर्स ऑफ एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर मध्ये साइन मायनस, ठीक आहे, 3 कॉन्स्टंट इंटू लॅप्लास इन्व्हर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. बघा आता आपण ते बेसिक एक्झाम्पल घेतल्यामुळे डायरेक्ट स्टेप लिहिली. एस अपॉन डिनॉमिनेटर मायनस 3 अपॉन डिनॉमिनेटर, मायनस 3 कॉन्स्टंट बाहेर घेतला, मग 1 अपॉन डिनॉमिनेटर आणि यांचे फॉर्म्युले आहेत स्टँडर्ड. सो दिस इज नथिंग बट e मायनस 3t ब्रॅकेट मध्ये एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर म्हणजे त्याचा इन्व्हर्स असतो cos 4t मायनस हा 3 आणि 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर त्याचा असतो साइन 4t आणि अपॉन 4. So that is your answer. सर एक बार फिर से बता दो ना प्रॉब्लम. कौन सा? ये वाला एग्जाम्पल पूरा? हाँ मीन स्टार्टिंग से थोड़ा जल्दी जल्दी में, क्योंकि मुझे थोड़ा अच्छा सा ठीक. समझ नहीं. देखो ये क्वेश्चन हो गया मेरे पास. अभी इस क्वेश्चन के लिए कोई भी स्टैंडर्ड फार्मूला तो है नहीं कि भाई इसका लैप्लास निकल जाए, मतलब इनवर्स निकल जाए. तो हमेशा एक चीज ध्यान में रखना, अगर डिनोमिनेटर में कहीं पर भी क्वाड्रेटिक है, क्वाड्रेटिक है ना, तो दो मेथड हो सकता है. तो पार्शियल फ्रैक्शन भी होता है या फिर ये वाला मेथड होगा. अब पार्शियल फ्रैक्शन में क्यों नहीं यूज कर रहा हूँ उसका रीजन है. तो पार्शियल फ्रैक्शन का मेथड लंबा होता है. दूसरी चीज, डिनोमिनेटर का फैक्टर होना बहुत जरूरी है पार्शियल फ्रैक्शन. आपको याद होगा इंटीग्रेशन में पढ़े थे, इसका फैक्टराइजेशन जरूरी है. अब 25 का ऐसे दो फैक्टर जिनकी सम 6 होती हो, ऐसे फैक्टर नहीं है, तो ये पार्शियल फ्रैक्शन से नहीं होगा. कुछ ऐसे एग्जांपल्स है कि जो पार्शियल फ्रैक्शन से भी हो सकते हैं और फर्स्ट शिफ्टिंग थ्योरम से भी हो सकते हैं. ध्यान रखिएगा, यहाँ पर 25 का हम फैक्टराइज नहीं कर सकते, इसलिए पार्शियल फ्रैक्शन से नहीं होगा. फिर दूसरा ऑप्शन मेरे पास बचता है फर्स्ट शिफ्टिंग थ्योरम, मतलब यहाँ पर कंप्लीट स्क्वायर करना. ठीक, तो न्यूमरेटर को छोड़ देते हैं. डिनोमिनेटर में जो है इसे मुझे कंप्लीट स्क्वायर अगर करना है तो ये स्क्वायर ले लिया, 6x ले लिया. अब 6 को 2 से डिवाइड किया तो हो गया 3, और उस 3 का स्क्वायर होता है 9. इधर 25 था, 9 तो मैंने लिख दिया तो प्लस कर दिया 16, सो दैट 9 प्लस 16 25 हो गया. नाउ दिस इज कंप्लीट स्क्वायर ऑफ s प्लस 3. ये 16 4 का स्क्वायर. अब न्यूमरेटर में जो यस था इसे मैंने लिख दिया यस प्लस 3 माइनस. ऐसा क्यों किया? क्योंकि अब न्यूमरेटर में भी यस प्लस 3 तैयार हो गया माइनस. अब इधर भी यस प्लस 3, इधर भी यस प्लस 3. सो दिस इज कॉल्ड एज व्हाट? दिस इज फंक्शन ऑफ
दिस इज फंक्शन ऑफ एस प्लस 3, ए की वैल्यू 3 हो गई है। और उसका इफेक्ट निकालने के लिए ई रेस टू माइनस एटी से मल्टीप्लाई करना है हमें, तो हमने मल्टीप्लाई कर दिया, ई रेस टू माइनस एटी, ए मतलब 3। ये जब मल्टीप्लाई कर दिया तो अब इनवर्स किसका बच गया, तो यस प्लस 3 की जगह पर अब हम खाली यस लिखेंगे, यस प्लस 3 था उसकी जगह पर यस लिख दिया, आगे माइनस 3 एज इट इज, डिनोमिनेटर में यस प्लस 3 ब्रैकेट स्क्वायर, ये हो गया यस का स्क्वायर प्लस 4 स्क्वायर एज इट इज। ठीक, इसमें होता क्या है बेसिकली, यस प्लस 3 की जगह पर हमने लिख दिया यस, और ऐसा हम क्यों लिख सकते हैं, बाय यूजिंग फर्स्ट शिफ्टिंग। उसके लिए मुझे क्या करना पड़ेगा, ई रेस टू माइनस 80 से मतलब कि ई रेस टू माइनस 3 से मल्टीप्लाई करना पड़ेगा, तब मैं ये कर सकता हूँ। कर दिया हमने। अब उसके बाद एज इट इज है, इनवर्स है, न्यूमरेटर के दो पार्ट है, डिनोमिनेटर एक ही है, डिनोमिनेटर इसको डिवाइड हुआ यहाँ पर, फिर माइनस 3 अपॉन ये वाला, तो माइनस 3 इंटू इनवर्स ऑफ 1 अपॉन एस स्क्वायर प्लस एस। ये तो स्टैंडर्ड फार्मूला है cos 40, ये भी स्टैंडर्ड फार्मूला है sin 40 अपॉन 4। So I hope this is clear. कुछ डाउट है तो पूछ लीजिएगा और स्क्रीनशॉट ले लीजिए। मैं सेकंड शिफ्टिंग कर रहा हूँ क्योंकि फिर इधर लिखता हूँ तो इधर वाला कंफ्यूज हो जाता है। सर वो 25 का 9 प्लस 16 का एक बार बता दो तो कैसा हुआ। कंप्लीटिंग स्क्वायर है, 25 मतलब क्या होता है, 25 मतलब 9 प्लस 16, तो और 9 मीन 25 मतलब 20 प्लस 5 भी होता है, तो ऐसा 20 प्लस 5 क्यों नहीं लिखा, क्योंकि मुझे यहाँ पर कंप्लीट स्क्वायर करना है, और कंप्लीट ओके स्क्वायर कब होगा, जब इधर 9 होगा। एक्स स्क्वायर प्लस 6x प्लस 9 मतलब होता है एक्स प्लस 3 का स्क्वायर। देखो ए प्लस बी ब्रैकेट स्क्वायर से ए स्क्वायर प्लस 2ab 3 इंटू 2 6x प्लस बी स्क्वायर, तो 3 का स्क्वायर हो गया 9, और इसलिए प्लस 16 किया ताकि 9 प्लस 16 25 हो जाए, बीच में साइन इक्वल टू ये ध्यान रहे। न्यूमरेटर में भी यस था ना, प्लस 3 माइनस 3 क्यों किया, प्लस 3 माइनस जब कट जाएगा तो बचेगा कौन, यस। ये इक्वल टू का मतलब होता है कि मीनिंग चेंज नहीं होना चाहिए, तो दिस इज एडजस्टमेंट। कंप्लीट स्क्वायर करने के हिसाब से हमने 9 प्लस 16 लिखा है। स्क्रीनशॉट ले लीजिए, सेकंड शिफ्टिंग थ्योरम लेते हैं। आगे और भी एग्जांपल है, ये बस मैं एक एक थ्योरम समझाने के हिसाब से एक एक एग्जांपल ले रहा हूँ, बाकी फिर सबके मिला के कॉमन एग्जांपल्स लास्ट में होंगे सब थ्योरम होने के बाद। तब तक हर एक थ्योरम पे छोटा छोटा है कोई एक एग्जांपल ले लेंगे। ये बोर्ड में आया हुआ एग्जांपल है यूनिवर्सिटी में, दिस एग्जांपल इज फॉर 4 मार्क्स, 4 मार्क्स के लिए। चलिए अब लेते सेकंड शिफ्टिंग थ्योरम। सेकंड शिफ्टिंग थ्योरम, if Laplace inverse of f of s equal to f of t, then Laplace inverse of e raised to minus as into f of s is equal to f of t minus a
ठीक, now this is the theorem. F of s की जगह पर e raised to minus s into f of s है, then this is equal to f of t minus a, t greater than a, and this is equal to 0 for t less than a. So this is the theorem. अब इसमें एग्जैक्टली हुआ क्या है, देखिए f of s तो है, लेकिन उसके साथ मल्टीप्लाई है e raised to minus as. So in this case we have to replace this t, we have to, अगर e raised to minus as से मल्टीप्लाई होता है लेफ्ट हैंड साइड पर, तो हमें t को रिप्लेस करना है t माइनस a से, कंडीशन ध्यान में रखना है t ग्रेटर देन a के लिए, बाकी अदरवाइज जीरो होता है. वी हैव टू रिप्लेस दिस t बाय t माइनस a. ठीक, चलिए एग्जांपल देखते हैं इसका एप्लीकेशन किस तरीके से है. लैप्लास इनवर्स ऑफ e raised to minus pi s अपॉन s प्लस a. ठीक, मान लीजिए इसका मुझे लैप्लास इनवर्स निकालना है. अब पहले तो मैं लैप्लास इनवर्स ऑफ f ऑफ s इक्वल टू f ऑफ t, तो ये पे देखिए e raised to minus a से मल्टीप्लाई किया है f ऑफ s, तो यहाँ पर e raised to कौन है, माइनस पाई s, तो इसे हम साइड में रख देंगे, e raised to माइनस पाई s को साइड में रख देंगे, जो बच गया उसका लैप्लास निकालते हैं. सो वी हैव लैप्लास इनवर्स ऑफ 1 अपॉन s प्लस a. ठीक है, e raised to माइनस पाई s को बाजू में छोड़ दिया, 1 अपॉन s प्लस a का क्या होता है इनवर्स, 1 अपॉन s प्लस a, e raised to माइनस t, स्टैंडर्ड फार्मूला 2 नंबर आपके टेबल में, e raised to माइनस 80. ये हुआ लैप्लास इनवर्स 1 अपॉन s प्लस a का. अब इसको अगर मैं e raised to माइनस पाई s से मल्टीप्लाई करता हूँ, तो देयरफॉर लैप्लास इनवर्स ऑफ e raised to माइनस पाई s से मैंने मल्टीप्लाई किया इनटू 1 अपॉन s प्लस a. तो ध्यान में रखिए क्या होता है जब मैं e raised to माइनस f ऑफ s वाला था, ठीक है, इसको मैंने अगर e raised to माइनस as से मल्टीप्लाई किया, तो राइट हैंड साइड में आंसर ये होगा. क्या आंसर है, f ऑफ t माइनस a और 0, दिस इज t ग्रेटर देन a एंड दिस इज फॉर t लेस देन a. अब आप कहां पर है, f ऑफ t यहां पर है, दिस इज f ऑफ t. ठीक, कंसेप्ट अच्छे से समझिए. बघा लॅप्लास इन्व्हर्स पण आता काय e raised to minus pi s upon s plus a, e raised to minus pi s विसरून जा थोड्या वेळाकरता, कारण मी स्टेप एंड शिफ्टिंग टर्म वापरणार आहे, ज्याला मी बाजूला ठेवतो. हा जो काय आहे त्याचा फक्त म्हणजे e raised to minus pi s बाजूला ठेवल्यानंतर कोण शिल्लक राहिला, न्यूमरेटर मध्ये 1 अपॉन s प्लस a, त्याचा इन्व्हर्स माहिती आहे आपल्याला e raised to minus 80, म्हणजे f ऑफ t म्हटलं मी त्याला. आणि आता या 1 अपॉन s प्लस a ला तर मी e raised to minus pi s ने मल्टीप्लाई करत असेल, तर तो होणार f ऑफ t मायनस a, ज्या ठिकाणी a ची व्हॅल्यू मी तर डायरेक्टली इकडे टाकलेली आहे, a ची व्हॅल्यू किती घेतली आहे, पाय आहे ना, e raised to minus as, a च्या ठिकाणी कोण आहे, पाय, मी इथे डायरेक्टली लिहून देणार t मायनस पाय, t ग्रेटर दॅन पाय, 0 t लेस दॅन पाय. कारण या ठिकाणी अकॉर्डिंग टू इमेज असं नाही देत, सेकंड शिफ्टिंग थेरम त्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू पाय आहे, e raised to मायनस as, e raised to मायनस पाय s, a म्हणजे पाय. मग इकडे सुद्धा f ऑफ t मायनस a, t मायनस पाय, इकडे तर 0, t ग्रेटर दॅन a, t ग्रेटर दॅन पाय, t लेस दॅन a, t लेस दॅन. हे झालं आन्सर. आता आन्सर f ऑफ मध्ये आहे तर करावं लागेल. आता f ऑफ t वरून मला f ऑफ t मायनस पाय काढायचं, f ऑफ t वरून t मायनस पाय म्हणजे काय करायचं आहे, वी हॅव टू रिप्लेस दिस t बाय t मायनस पाय. t च्या ठिकाणी t मायनस पाय घ्यायचं, मग इकडे सुद्धा t च्या ठिकाणी t मायनस पाय येणार, इथे होणार e raised to मायनस at मायनस a आणि t म्हणजे कोण, t मायनस पाय, ब्रॅकेट मध्ये t मायनस पाय
आता 0 आहे तो 0च आहे. इकडे t ग्रेटर दॅन पाय, इकडे t लेस दॅन पाय. त्याचा आन्सर सेकंड शिफ्टिंग थेरम. स्टँडर्ड फॉर्म्युला अगोदर लिहून द्यायचा. स्टँडर्ड फॉर्म्युला e raised to minus as ला सोडून जे उरलं त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला लिहून घेतला. e raised to minus pi ने मल्टिप्लाय केलं की इकडे या पद्धतीने e च्या ठिकाणी कोण आहे ते बघून घ्यायचं. ते लिहिलेलं आहे आपण साइडला. आणि मग नंतर f ऑफ t वरून f ऑफ t मायनस पाय म्हणजे t च्या ठिकाणी t मायनस पाय. इकडे सुद्धा t च्या ठिकाणी t मायनस पाय. सेकंड शिफ्टिंग थेरम. क्लियर आहे. स्क्रीनशॉट घेऊन द्या. स्क्रीनशॉट घेऊन द्या. मग एक शेवटचा थर्ड आपण थेरम घेऊया कारण मग उद्या डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कडे आपण जाणार. तर एक जिथं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन अजून काही फार लागत नाही उद्या आपण त्याच्याकडे जाणार. त्याच्या अगोदर आज तुम्हाला काहीतरी काम द्यावं लागेल डेरिव्हेटिव्ह इंटिग्रलचं. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. थर्ड थेरम समजून घ्या. आपण छोटासा थेरम आहे थर्ड थेरम. चेंज ऑफ स्केल थेरम. Theorem third. Change of scale theorem. Change of scale theorem. Theorem असा आहे की Laplace inverse of f of s equal to f of t, then Laplace inverse of f of ks. F of ks is equal to 1 upon k into f of t upon k. सिंपल चेंज ऑफ स्केल थेरम आहे. चेंज ऑफ स्केल म्हणजे स्केल कशी चेंज होते तुम्ही त्या आजकाल तर गुगल मॅपवर लगेच जसं आपण झूम करतो झूम इन झूम आउट इज नथिंग बट चेंज ऑफ स्केल. सिंपल एक्झाम्पल झूम इन झूम आउट चेंज ऑफ स्केल आहे. ठीक आपण एखादी गोष्ट छोटी करतो किंवा मोठी करतो. या ठिकाणी इट डिपेंड्स अपॉन व्हॅल्यू ऑफ के. या के ची व्हॅल्यू जर 1 च्या खाली असली झूम इन किंवा झूम आउट नुसार के ची व्हॅल्यू 1 च्या जर खाली असेल तर ते छोटं होऊन जाणार आणि जर के ची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असेल तर हा यस मोठा 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 होत जाणार. दॅट इज कॉल्ड एज स्केलिंग. जस्ट सिंपल कन्सेप्ट सांगतो. आता हा थेरम काय सांगतो की जर एफ ऑफ एस मध्ये एस च्या ठिकाणी के एस येत असेल म्हणजे एस इज रिप्लेस बाय के एस देन इन दॅट केस राईट हँड साइडला मला 1 अपॉन के घ्यावा लागतो आणि टी ला सुद्धा मला रिप्लेस करावं लागतं टी प्लस के. ठीक एसच्या ठिकाणी जर के एस असेल तर इकडे 1 अपॉन के घ्यावा लागतो आणि टी ला रिप्लेस करावं लागतं टी अपॉन के. सो दॅट इज द थेरम. एक्झाम्पल वरून आपण समजून घेऊया थेरम कसा यूज केला जातो. Prove that Laplace inverse of s upon
a square s square plus b square is equal to 1 upon a square into cos bt upon a. So this we have to prove. ठीक आहे, हे प्रूव्ह करायचं आहे मला. स्टार्ट. आता बघा या ठिकाणी हा ए स्क्वेअर ऍडिशनल आलेला आहे. मला लॅपलास इन्व्हर्स कोणाला माहिती असतं आपल्याला एस अपॉन एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर स्टँडर्ड फॉर्म्युला एस अपॉन एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर कन्सिडर नाही करणार तुम्ही लिहिणार स्टँडर्ड फॉर्म्युला वी हॅव लॅपलास इन्व्हर्स ऑफ एस अपॉन एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर स्टँडर्ड फॉर्म्युला काय येणार एस अपॉन एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा इन्व्हर्स असणार कॉस बीटी. ठीक, cos bt. Now using this theorem, replace, ठीक है, replace s by as. कारण आता a मला घ्यायचा आहे ना, a पाहिजे म्हणून replace s by as, that is change of scale theorem. s च्या ठिकाणी as घेणे म्हणजे चेंज ऑफ स्केल थेरम यूज करणे. स्केल चेंज करतोय मी आता एसच्या ठिकाणी एएस घेतोय इकडे एसच्या ठिकाणी कोण होता केएस होता इथे एसच्या ठिकाणी एएस घेतला मग देअरफॉर लॅपलास इन्व्हर्स काय होणार बघा लेफ्ट हँड साइडला हा कोण आहे एस त्याच्या ठिकाणी काय घ्यायचंय मला एएस हा कोण आहे एस चा स्क्वेअर मग तो होणार एएस त्याचा स्क्वेअर फक्त एएस स्क्वेअर असं नाही बरं हे नाही दिस इज रॉंग. एसच्या ठिकाणी एस मग जर एस चा स्क्वेअर आहे तर एस चा सुद्धा स्क्वेअर पुढे प्लस बी स्क्वेअर ही झाली कोणती लेफ्ट हँड साइड. आणि ज्यावेळेस मी हा थेरम यूज करतो तर मला राईट हँड साइडला काय करायचं असतं ते लक्षात घ्या. राईट हँड साइडला मला करायचं असतं 1 अपॉन के. आता के ची व्हॅल्यू किती बघा एसच्या ठिकाणी केएस होता तिथे एसच्या ठिकाणी एएस आहे म्हणजेच के ची व्हॅल्यू ए आहे या एक्झाम्पल मध्ये. या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये के ची व्हॅल्यू ए आहे मग ते 1 अपॉन के म्हणजे तो झाला 1 अपॉन ए इंटू एफ ऑफ टी अपॉन के म्हणजे एफ ऑफ टी मध्ये टी च्या ठिकाणी टी अपॉन के इथं कोण होता कॉस बी टी मग तो होणार कॉस बी आणि टी म्हणजे टी अपॉन के म्हणजे परत ए. लक्षात घ्या लेफ्ट हँड साइडला एस च्या ठिकाणी एएस घेतला एस होता एएस एस स्क्वेअर होता एएस चा स्क्वेअर इकडे बी स्क्वेअर आले राईट हँड साइडला काय असतं मला 1 अपॉन के म्हणजे ए 1 अपॉन ए एफ ऑफ टी अपॉन के म्हणजे एफ ऑफ टी मध्ये टी च्या ठिकाणी टी अपॉन के इथं कॉस बीटी होता ऍक्च्युली हा जो आहे ना कॉस बीटी दिस इज नथिंग बट एफ ऑफ टी आणि टी च्या ठिकाणी म्हणजे इथं मला घ्यायचा आहे टी अपॉन के म्हणजेच टी अपॉन ए तो झाला कॉस बी टी म्हणजे बी आणि टी च्या ठिकाणी टी अपॉन के म्हणजे टी अपॉन ए. आता लेफ्ट हँड साइडला तुम्ही चेक करा लेफ्ट हँड साइडला हा एक कॉन्स्टंट आहे एक आहे कॉन्स्टंट मग ते इन्व्हर्सच्या बाहेर येऊ शकतो हे कॉन्स्टंट इन्व्हर्सच्या बाहेर येऊ शकतो आणि आल्यानंतर तो तिकडे चालला जाणार म्हणजे इथे फक्त शिल्लक राहणार एस अपॉन ए एस चा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर एस स्क्वेअर प्लस हा बी स्क्वेअर सो दिस कंप्लीट्स लेफ्ट हँड साइड. इकडचा ए राहिला लिहायचा ए कुठं आलाय लक्षात ठेवा ए तर बाहेर आलाय आणि बाहेरून इथं कुठे गेला तो इकडे न्यूमरेटरला आहे तो इथं जाणार डिनॉमिनेटरला तो जाणार 1 अपॉन हा इकडचा ए इकडे आला इथून इथं गेला म्हणजे तो झाला 1 अपॉन ए स्क्वेअर ए इंटू ए स्क्वेअर आणि इंटू कॉस बीटी अपॉन ए आणि एस टू हेच आपल्याला प्रूव्ह करायचं 1 अपॉन ए स्क्वेअर कॉस बीटी अपॉन ए.
लेफ्ट हँड साइड बघा s upon a square plus b square. So this is just application of change of scale theorem. ठीक काय डाऊट असेल तर विचारून घ्याल. अदरवाइज मग नेक्स्ट इन्स्ट्रक्शन्स देतो. क्रिएटिव्ह सोल्युशन्स कोणाचं आहे हे? दर्शन का अजून कोण आहे? हो सर माझं आहे. हा ठीक आहे. युट्यूब चॅनल आहे म्हणजे तुझं. चांगली गोष्ट. बर तर आता 3 थेरम झालेले आहेत. पुढचे थेरम डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन थोडेसे आता ज्यांच्यावर ऍक्च्युअल एक्झाम्पल असतात हे तर सिम्पल जस्ट ऍप्लिकेशनच्या हिशोबाने आपण शिकत असतो. जसं आपण बघितलं होतं फायनल व्हॅल्यू थेरम, इनिशियल व्हॅल्यू थेरम लॅपलास मध्ये आहेत, पण त्याच्यावर एक्झाम्पल वगैरे फार किंवा मुळात त्याच्यावर एक्झाम्पल वगैरे काही येत नाही. त्यातला प्रकार थोडासा होता. बर तर आता उद्या आपण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वगैरेचे जे काय थेरम आहेत ना ते घेणार आहे. सो बिफोर दॅट इट इज एक्सपेक्टेड कन्व्होल्युशन थेरम सर्वात महत्वाचा आणि त्याकरता इंटिग्रेशन यायला पाहिजे. तर म्हणून एक जस्ट सजेस्ट करतो, ज्या नोट्स मी शेअर केलेल्या होत्या कॅल्क्युलस फॉर्म्युले म्हणून नोट्स मी सगळ्यांसोबत शेअर केलेल्या आहेत. कोणाकडे नसतील तर मला मागून घ्या आणि त्या नोट्स मधून एकदा त्यांना रिवाइज करून घ्या. जस्ट गो थ्रू इट. ठीक आहे ना, एकदा बघून घ्या. म्हणजे उद्या काहीतरी म्हटल्यानंतर मी जर म्हटलं की साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतो तर तुम्ही उद्या असं नको म्हणायला सर काहीतरी नवीन सांगतात बरं, असं काही वाटायला नको. ती जुनी गोष्ट आहे, ती माहितीच आहे आपल्याला. ठीक आहे. किंवा इंटिग्रल काढत असताना यू इंटू व्हीचा काय फॉर्म्युला असतो, ठीक आहे, किंवा इंटिग्रेशन कसे कसे काढतात, म्हणजे हे सगळं एकदा रिवाइज जस्ट त्या नोट्स जरी तुम्ही रिवाइज केला बऱ्यापैकी एकदम काही तुम्हाला नवीन वाटणार नाही. की आता पडलेलाच आहे समजा 3 वर्षांचा, पण एकदम नवीन काही तुम्हाला त्या ठिकाणी वाटणार नाही जर तुम्ही एकदा रिवाइज करून घेतला त्या नोट्स आज तर. सेकंडली चौघांना मी काल मेसेज केलेला आहे आणि आज ते काम कम्प्लीट करून घ्यायचं. आणि जे कोणी नवीन आहेत त्यांनी सुद्धा जे जुने आपले मित्र असतील त्यांच्याशी विचारून ती प्रोसेस कम्प्लीट करून घ्यायची. ते नाही पेंडिंग ठेवायचं. वी आर ऑलरेडी कन्सिडर्ड एव्हरीथिंग. सगळे कन्सिडरेशन झालेले तर त्याच्यामुळे जे आहे ते पटकन कम्प्लीट करून घ्यायचं. आणि अजून तुमचे फ्रेंड्स असतील त्यांनाही सांगा जॉईन व्हायचं असेल तर पटकन होऊन जा, कारण मग कसं आहे नंतर लेट जाईल म्हणून उपयोग नाही. कळतं आपल्याला. व्हिडिओज वगैरे देईल मी त्यांना, रिवाइजही करून देईल, पण मग ती मजा नाही जी ओरिजिनल मध्ये येते. ठीक. तर निखिल, स्वप्नील, लोकेश वगैरे जे आहेत त्यांनी तो साकीब ते आज कम्प्लीट करून घ्या तुम्ही. आज तो विषय पेंडिंग नका ठेवू. ठीक चालेल. ओके, उद्या आपण लेक्चर करूया. आज तुम्ही त्या नोट्स रिवाइज करून घ्या कॅल्क्युलस फॉर्म्युलेच्या. कोणाकडे नसतील तर तुमच्या ग्रुपमध्ये आहेतच त्या, त्यांच्याकडून शेअर करून घ्या. नसतील आणि नाहीच मिळालं तर मला सांगा. चलो सो लेट्स एंड द मीटिंग फॉर टुडे. उद्या भेटूया सकाळी 9 वाजता.